सांगलीत भाजपा कोर कमिटी आणि नगरसेवकांच्या बैठकीत संघटनात्मक शिस्त, समन्वय आणि जनतेच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतभेद बाजूला ठेवून एकसंघपणे काम करण्याचे आवाहन करत सत्तांतराचा सकारात्मक परिणाम नागरिकांना जाणवला पाहिजे असे ठामपणे सांगितले. समन्वयावर भर, मतभेद चार भिंतीतच. भाजपाच्या शहर जिल्हा कोर कमिटी आणि महापालिका नगरसेवकांच्या बैठकीत पाटील यांनी स्पष्ट केले की पक्षातील अंतर्गत वाद सार्वजनिक होऊ नयेत. घरातील मतभेद चार भिंतीच्या आत ठेवा, ते बाहेर जाऊ देऊ नका, अशा शब्दात त्यांनी नगरसेवकांना सुनावले. सर्वांनी समन्वयाने काम करून जनतेने ठेवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचे आवाहनही त्यांनी केले. नागरी समस्यावर तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना दिल्या. या बैठकीत नागरिकांनी, नगरसेवकांनी पाणी टंचाई, ड्रेनेज, रस्ते, पथदिवे, वीज आणि कुपवाड भागातील मूलभूत सुविधांचे प्रश्न मांडले. यावर पाटील यांनी प्रत्येक प्रभागात नगरसेवकांनी कार्यालय सुरू करून नागरिकांसाठी दिवसभर उपलब्ध राहावे असे निर्देश दिले. तसेच नागरिकांना 20 प्रकारचे दाखले मोफत देण्याची योजना राबवण्याचेही सांगितले. साप्ताहिक आढावा बैठकीचा निर्णय. महापालिकेच्या कामकाजावर अधिक प्रभावी नियंत्रणासाठी दर आठवड्याला आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पालकमंत्री, 2 आमदार, महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते आणि आयुक्त सहभागी होणार आहेत. मागील आठवड्यातील निर्णयांची अंमलबजावणी कितपत झाली याचा तपशीलवार आढावा घेतला जाणार आहे. संघटनात्मक बदल आणि संधी. स्वीकृत सदस्यांची मुदत 1.25 वर्षाची ठेवण्याचा निर्णय घेतल्याने 16 जणांना संधी मिळणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. पक्षात देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव मोठा असून त्यांच्या निर्णयाला सर्वांनी मान देईल असेही त्यांनी नमूद केले. राजकीय हालचालीवर संकेत. संजय काका पाटील यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत बोलताना पाटील म्हणाले की अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार घेतील. सध्या ते अजित पवार गटाशी संबंधित असून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत लवकरच स्पष्टता येईल असे संकेत त्यांनी दिले. आगामी निवडणुकाबाबत संकेत. सांगली, सातारा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 12 मे रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीनंतर जाहीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या बैठकीला चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार सुधीर गाडगीळ, भाजप प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, महापौर धीरज सूर्यवंशी, सभागृह नेते अतुल माने, माजी आमदार दिनकर पाटील, दीपक शिंदे, पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज पवार आणि जयश्री पाटील उपस्थित होते. एकूणच सांगलीत भाजपकडून संघटनात्मक एकजूट वाढवून विकास कामांना गती देण्याचा स्पष्ट रोडमॅप या बैठकीत मांडण्यात आला. सांगली महानगरपालिकेची कोर कमिटी आणि सांगली महानगरपालिकेच्या नगरसेवकांची बैठक अतिशय उत्तम झाली आणि निर्णय असा झाला उत्स्फूर्तपणे की ही दरमहा बैठक करायला पाहिजे. मी त्याला स्वाभाविकपणे मांडण्यात आली, कारण दर आठवड्यालाच मी येतो, तर दरमहा बैठकीला वेळ काढायला मला अडचणच नाही. तक्रारी कमी थोड्याशा असतातच, पण सूचना खूप चांगल्या आल्या आणि आता 20च्या 20 प्रभागांमध्ये प्रभागाचं 4 नगरसेवक आले असतील तर, नाहीतर 3, नाहीतर 2, नाहीतर 1 शून्य असेल तर पडलेल्याने एक प्रभाग कार्यालय करावं, ज्याच्यामध्ये दिवसभर कार्यालय उघडं ठेवण्यासाठीचा स्टाफ असावा, 20 प्रकारचे दाखले मोफत देण्याची व्यवस्था असावी, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट वगैरे, आणि त्या भागातल्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठीचं सेंटर व्हावं. प्रत्येक प्रभागामध्ये 3 जणं हे आपल्या प्रायव्हेट यंत्रणेतून अपॉइंट करण्याचा निर्णय झाला. एक स्वच्छता कर्मचारी, एक प्लंबिंग काम करणारा आणि एक इलेक्ट्रिशियन, ज्याचे पगारही त्या 4 नगरसेवकांनी कॉन्ट्रीब्यूट करून द्यावे. कमी पडेल तिथे पार्टी देईल, पण लोकांना तुम्ही इझिली अवेलेबल झालं पाहिजे, सहज उपलब्ध. महानगरपालिका नगरसेवक म्हणून तुम्ही कचऱ्याची तक्रार आली तर महानगरपालिकेत कळवलीच पाहिजे, पण त्याच्यासाठी न थांबता आपल्या हाताशी असणारा स्वच्छता कर्मचारी पाठवा, तो कचरा पहिला उचला, लोकांना फील द्या किंवा आपलं प्रभाग स्वच्छ राहतो. असा एक प्रस्ताव मी मांडला, सगळ्यांनी आनंदाने मान्य केला आणि पाण्याच्या समस्येपासून अनेक पेंडिंग विषयांवर चर्चा झाली. दर आठवड्याला आता मी स्वतः कमिशनरांबरोबर 3 सभागृहातले नेते, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेता, 2 आमदार, असं दर आठवड्याला सिटिंग सुरू करतो आहे. त्याचं मिनिट बुक आम्ही मेंटेन करणार आणि त्या मिनिट बुकमध्ये प्रत्येक वेळेला मागच्या आठवड्यात काय ठरलं असं करत करत कुपवाडची अंडरलाईन ड्रेनेज सिस्टीम आहे तर नेमकं काय झालं, मग पुढच्या आठवड्यापर्यंत यातलं ह्या 3 गोष्टी करा आणि रिपोर्टिंग करा. पाईपलाईनने गॅसचं काय झालं,
तो जो स्ट्रीट लाईट्सचा मोठा सिव्हिअर विषय झालेला आहे त्याचं काय झालं, असं आम्ही दर आठवड्याला बसायचं ठरवलं आहे की जेणेकरून लोकांचं समाधान होईल. खूप चांगली बैठक झाली आणि ती दरमहा करावी असं निर्णय झाला. तुम्ही चांगलं